नमस्कार. आज गुलाल कोणाबरोबर होता आणि दोघा बैलांची नाव काय? नमस्कार परत आपलं न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे ना. आजचा ब्लॉग होणार आहे आपला बैलगाडी शर्यतींवर ना. आज आहे 1 मे महाराष्ट्र दिवस आणि त्यानिमित्त खदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलं आहे उसाटणे या मैदानावर. चला आता उसाटण्याला जाऊन भेटू. आता कुठलं बैल आलं, कुठलं आणि कशी रीतसर अड्डा होणार आहे तर दाखवतो मला. चला आता आम्ही थांबलो पेट्रोल टाकायला. आपल्या बरोबर देवानंद भाई आला आहे. पाच कोणत्या शर्ती होते बघू आता अड्डे गेलो कोणत्या इथं. आपला बैल नेला आपलं नेलं वाचून नेलाय. बघू आता जमते काय ते. चला आता तिकडं अड्ड्यानंच भेटू. चला आता आम्ही आज अड्ड्यात पोचलो आणि कंप्लीट सुट्टीची तर आम्ही इथं गाडी लावलेली आहे पाठी. आणि बघू चला आता कोणच्या जमल्या शर्ती आणि कोण बिंजोरला उभं राहिलं आहे आणि बिंजोरच्या शर्ती म्हणून तुम्हाला दाखवत आहे. चला आता अड्ड्यात भेटू. संतोष मात्रे आमचे मामा देसाई शिवानी ग्रुपचे शिवानी बिल्डर्सचे ऑनर नामवंत उद्योजक आणि नामवंत सगळेकर संतोष. तुझ्या तू कुठं आला शर्ती बघायला काय बघू आता कोणची शर्यत आहे ना कोणची नाही. आता बैल कारच लावला आणि तिकडं बघू. गाव कुठला आमचा? उंबारली. आणि पैरा कुठला आहे? आंबिवलीचा शिवराज आणि आणि जोड कोण होता? रामाशेठ आणि कासगावचा राणा होता. असं आहे का? धन्यवाद. नमस्कार. आज गुलाल कोणाबरोबर होता आणि दोघा बैलांची नाव काय? आमचे मित्र अविनाश पवार यांच्या बरोबर माझी शर्यत होती. खूप दिवसाचा बदला होता, तो पूर्ण झालेला आहे. दादा बदला विषय बोललाय तुम्ही, काय होता बदला हा म्हणजे शर्यतीत असं काय बदला म्हणजे काही भांडण आणि चुरशीचा विषय नसतो. बदला म्हणजे एक दोस्ती खातीर एक हरवलेला असतो त्याला पण नंतर त्याला शर्यत जिथं त्याला बदला म्हणतो. ओके. आणि सर्वात मोठी शरद होती आजच्या अड्ड्यातली सर्वात मोठी शरद होती. सर्वात मोठी शर्यत आजच्या अड्ड्यातली. ही माझी स्वतः घरची गाडी आहे. माझा काशी आणि आज सुंदर आणि सगळी माझे मित्र, माझा किरण मात्र मोठा गाव, हा माझा भाऊ आहे संदेश भोईर, ही आमची सर्व उमेश, आमचा सचिन माझा भाऊ, सर्व सागर, आमची सर्व भावंड आणि सर्व माझे मित्रमंडळी, सर्व मित्रमंडळी एकत्र
मालकाचे मोहन शेठ राऊत यांचे एकच बैल एकाच माणसाचे कैलास ऋषी मोहन शेठ राऊत यांच्या नावाने दोन्ही बैल पळतात आणि दोन्ही बैल आमची टॉपचे आहेत. दोन्ही बैल दादा, आमच्या घरची आहेत. घाटावरची शर्यत एक मिनिट घाटावरची शर्यत आणि बिनजोड शर्यत आमचा माझा भाऊ संदीप हा सर्व बैलांचा आमचा बघतो सर्व तो सोडा हे आमचे जयवंत शेठ आमचे पप्पांचे मित्र नगरसेवक बदलापूरचे ओके. यांचे दादा हर्षद दळवी पण असतो आमचा हर्षद दळवी आमचा दादा, एक विषय आहे एक मिनिट घाटावरची शर्यत आणि बिनजोड शर्यत म्हटलं तर बैलगाड्या शर्यतीमध्ये आज आपल्या ह्या बैलगाड्या शर्यतीमध्ये नवी मुंबईचं नाव विशेष येतो कारण का ती परंपरा आपण आज राखली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिनजोड शर्यत आणि घाटावरची शर्यत काय तुम्ही बघताय? माझं सांगणं एकच आहे तुम्हाला घाटावरची माणसंही आपली आहेत, मुंबईची माणसं पण आपलीच आहे. कुणी भेदभाव करू नका. घाटावरची शर्ती बघा ना मुंबईची शर्ती बघा. आज पावसाळ्यानंतर आपल्याला शर्यती आपल्याकडे बंद होतात, आपल्याला घाटावर जाऊन खेळायला लागतं. काही कारणाने माणसाच्या मनात राग रुसवा राहतो. तो राग रुसवा न बोलता आपण बोलताना असं बोलायचं दोन्ही आता आम्ही घरी जायला निघालो आणि यो ब्लॉग आता इथंच एंड करता होता. पुढचा अड्डा आहे 14 तारखेला आणि 14 तारखेला इथेच होणार आहे अड्डा आणि 5 तारखेला काहीतरी अड्डा आहे ना कुठं आहे चिंचवली का देसाई आहे. देसाईला अड्डा असेल तिथं भेटू नंतर चिंचवलीला आणि 14 तारखेला इथंच अड्डा आहेच. आणि या वर्षीचा या सीझनचा 14 तारखेचा लास्टचा अड्डा आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आपला चॅनल म्हणजे आपला नवीन आहे आणि त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट ठेवा. असाच गेल्या व्हिडिओला असा सपोर्ट भेटला तसाच आपल्याला सपोर्ट ठेवा. चला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.